का असं झालं बरं? असं का व्हावं? त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती महाराज, शब्दामध्ये ताकद होती. बाळूमामाच्या शब्दामध्ये ताकद होती. याचं कारण काय होतं महाराज? याचं कारण एकच होतं. एक दिवस श्री संत बाळूमामा शेतामध्ये मेंढर राखत होते आणि त्याच ठिकाणी तहान लागली महाराज, तहान लागली. आता उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर तहान लागली आणि तहान लागल्यानंतर पाणी पाहिलं. आता पाणी कुठंच नव्हतं. आता काय त्यांना अशक्य होतं का महाराज पाणी काढायला? अशक्य होतं का? नव्हतं अशक्य. सहज सहज ते पाणी काढू शकले असते. पण त्यांनी फिरून 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 एका ठिकाणी पाहिलं तर त्यांना त्या ठिकाणी एक विहीर भेटली. मग उदाहरण सांगायचं म्हटलं, संत नामदेवराय आणि आमचे माऊली तीर्थयात्रेला गेले महाराज. आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर तहान लागली आणि तहान लागल्यानंतर त्याच ठिकाणी माऊलींनी काय केलं? छोटं रूप घेतलं, विहिरीच्या तळाला गेले आणि पाणी पिऊन आले. बरोबर आहे का? पण आमचे नामदेवराय कसे होते? कसले भक्त होते ते? लाडके भक्त. मग लाडके भक्त असल्यानंतर महाराज ते काय म्हटले? तहान तर मला लागली पण मी इथनं उठणार नाही. द्यायचं असेल देवाला तर पाणी हित आणून दिलं. माऊली सांगतायत की जा पाणी पिऊन या. जाणारच नाही. द्यायचं असेल तर पाणी हित आणून देव देईल, मी पाणी प्यायला जाणार नाही. झालं कसं? आपोआप पायापर्यंत पाणी आलं. का आलं? ते लाडके भक्त होते. आपल्यासारख्याने उपोषण धरलं तरी आपल्याला पाणी द्यायचं नाही. तुम्हाला माणसं द्यायची नाही तर असं कसं पाणी यायचं आपल्याला? तसं बाळूमामांना ते पाणी आणता नसतं जवळ, पण आपल्यासारख्यांना दाखवण्यासाठी त्यांनी ते चमत्कार केले. मग पाण्याचा तांब्या घेतला. विहिरीला पायऱ्या होत्या ना? नव्हत्या. मग ते कसं तरी विहिरीत खाली गेले. हिरकणी सुद्धा रायगडाचा गड उतरून खाली आली होती महाराज. पायऱ्या नव्हत्या. तसं त्या विहिरीमधून वरून खालीपर्यंत कोण गेली? आमचे बाळूमामा गेले. पाणी प्याले आणि पाणी प्याल्यानंतर महाराज परत ते कसं तरी करत ते वरती आले. आणि वरती आल्यानंतर दमछाक झाली होती महाराज. एक तांब्या भरून पाणी आणलं होतं वरती. पण दोन साधू महात्मे त्यांच्या जवळ आले, गोसावी. आणि त्यांनी सांगितलं, अरे पोरा, आम्हाला तहान लागली, पाणी देतोस का? आता पाणी देतो का म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं? मामांनी होता तो तांब्या दिला, म्हणले की हा. आता देव हा परीक्षा घेत असतो. देव काय करतो? परीक्षा घेतो. आपण 1-1 किलोचे टाळ पावसानं वाढलं तरी आपली परिस्थिती हाय नाही. बरोबर आहे का नाही? त्याचं कारण काय हो महाराज? देव भक्ताला करुणे संसार अंगेवर भाग्य द्यावे तरी अंगी बरेता. देव भक्तालागी करुणे दी संसार अंगे वारंवार करून ठेवी. नाही करून ठेवतो का? जर तुम्हाला जास्त दिलं तर तुम्हाला देवाची आठवण येईल का? नाही येणार. कमी दिल्यानंतरच देवाची आठवण येते. भरपूर जर पैसा आला तर कशाला देवाची आठवण करायची? दुःख आल्यानंतर आपण देवाची आठवण करतो. सुखात देवाची आठवण करण्याची गरज काय? म्हणून तर आमच्या माता कुणी मागितलं दुःख? कुंती मातेने मागितलं. देवा द्यायचंय मला तर दुःखच दे का? तर दुःख असेल तरच मला तुझी आठवण राहील. सुख दिलं तर मला तुझी आठवण येणार. म्हणून एक तांब्या साधू महात्म्याने पिऊन टाकला आणि मामाला सांगितलं, अरे एवढ्याच कुठं माझी तहान भागते, मग अजून पाणी पाहिजे. आमच्या बाळूमामाची परीक्षाच घ्यायची होती ना. बाळूमामा म्हटलं ठीक आहे. आणि मग परत बाळूमामा तळाला गेले. परत पाण्याचा तांब्या आणला. परत ते दोघं जण पाणी पिले. अरे तहान नाही पाणी. परत बाळूमामा खाली. आता खरं सांगा, आपल्याला जर असं एखाद्याने पाणी मागितलं असतं, जेवताना सुद्धा आपण मागच्या बाजूला पाणी ठेवतो का? तर बघितलं तर एखादा मागत. खरंय का खोटं? खरंय. कसं तुम्हाला संत म्हणा नाही, पण बरंय तुम्ही बी खोटं बोलत नाही. खरंय. मग महाराज बाळूमामा परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, गाम झाला. आणि मग महाराज ते दोन साधू पुरुष त्यांनी आमच्या मामाला आशीर्वाद दिला. जा म्हणले, पोरा आम्ही तुझी परीक्षा घेतली, पण इथून पुढं जो तुझ्या मुखातून शब्द निघेल तो खराच ठरेल. हा आमचा तुला आशीर्वाद. बोला बाळूमामाच्या
गुजर करायचा का ते बाळूमामा कसे दयाळू महाराज. बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव. भाग्यवंताला आज बाळू मामा भेटतो. बाळूमामा कसेच महाराज, दयाळू महाराज. आणि त्या बाळूमामाची मेंढर जर आपल्या गावाकडे आली ना महाराज, त्याला कुठलीच गोष्ट कमी करू नका. का अहो ते जर बाळूमामाची मेंढर आपल्या रानात जर आली ना महाराज, काही नसू द्या, काही नसू द्या. आता सगळ्या कथा इथं सांगत बसत नाही सांगत. तूर तर काहीच नव्हती महाराज. तूर होती का तिथं? नव्हती. म्हातारी उगाच तुरीकडे बघायची ना, आता म्हणली काहीतरी तूर काय होईल, दापास पाहिल्या काय काय होईल म्हणली बघू, म्हणून आपदत होती. तेवढं मामाने विचारलं, म्हणले तुरीत तुझ्या मेंढर घालू का? काय म्हणलं आता घाल, म्हणलं आता काय नाही त्यात तर काय निघायचे, जाऊ दे म्हणले. खरं करायचं मला बोल. म्हातारीला सांगितलं. मामा निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर काही काळ गेला. मग ती तूर आता म्हणली जाऊ दे, आदरी पाहिली काहीतरी होईल म्हणून ती गेली. बाबा तूर उपटली, शेगा एका जागेवर केल्या. पण महाराज बाळूमामाला कळत नव्हतं का इकडे खळ चालू केलंय म्हातारीने. कळलं आणि मामा नेमकी तिथं आले. आणि नेमका आल्यानंतर सहज पायाने शेंगा उडवल्या वरती, सहज पायाने शेंगा उडवल्या. आणि शेंगा उडवल्या किती उडल्या शेंगावरती? 7. आणि शेंगा उडल्यानंतर म्हातारी म्हणली, म्हातारे किती पाहिजे तूर तुला? मग त्यावेळेस ती म्हातारी म्हणली, बाळू काय तू देशीला तेवढ्या? मग देऊ का 7 पोती? काय म्हणली 7 पोती? आणि बघता काय म्हणली 7 पोतीच तूर झाली. का झाली? तर बाळूमामाच्या मुखाला यश होतं. यश बोलल ते होणारच. म्हणून त्यांची मेंढर जर आली ना तर त्यांना कधी हाकलून बाहेर लावू नका. बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात, बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात, तुझ्या गावात, तुझ्या गावात, तुझ्या गावात, तुझ्या गावात. बळीराजाची पुण्याई फळाला येई, आपुरली धरली माय तृप्त की होई, येई बरकत येई तुझ्या शिवारात. माळ रानावरी आईच्या निर्जन स्थळी, बाळूमामाचं चांग बल येती आई. त्याच्यामुळं गावावरी कृपा करी मामा दयावंत, गावावरी कृपा करी मामा दयावंत, वटबळावर सत्तर भरली एकच भगवंत. मला बाळूमामाची गाणी येते आणि ती म्हणूच वाटतात. तुम्ही जर म्हणला 2 तास नुसतं गाण्यातच घालवायचं महाराज, 2 तास गाणीच म्हणा, आनंद वाटतो त्याचा. दुसऱ्याचं गाणं गाण्यापेक्षा महाराज मामाचं गाणं गायलेलं काय वाईट आहे. म्हणून महाराज
मामांचा आशीर्वाद मिळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला तर मामाचा आशीर्वाद आहे महाराज. का बरं? याचं कारण आहे, मामाने मला तर कीर्तनकार केलंच केलं आणि माझ्या बायकोला सुद्धा कीर्तनकार केलं. तुमची बाय कीर्तनकार होती आहे का? नाही म्हणा, नशीब माझं चांगलं. आता तुम्ही टाळ घेतलेला किती वर्ष झालं? बायको कीर्तनकार करते का? नशीब माझं आहे. हे मामांचा आशीर्वाद आहे हो. म्हणून बाळमामाच्या बाळमामा आपला कैवारी आहे का नाही? कैवारी मोक्षाच्या द्वारी आत्मा पुरी बाळूमामा कैवारी. बाळूमामा कैवारी. बाळूमामा कैवारी. बाळूमामा देवाची म्हणता वाटत नाही मला. आज ही मोठ्या संसार पाठीवर
ताकद आहे बाळूमामामध्ये. तरी आमचा हा आता फक्त हीच बघतोय मोबाईल. त्याने जर एकदा माईक घेतला ना अख्खं कीर्तन होईपर्यंत एकटाच गाणी म्हणेल महाराज. एक एकटा होणी बळी रे. ह्यातलं कुणाला गाणं येत नाही, सगळ्याला गाणं येतं. उगं मला बोला येते म्हणून इथं उभा केलं. मामांची गाणी म्हणताना मला आनंदच वाटतो. कारण मामा म्हणजे कोण आहे? आता बघा ते पुढारी लोक कशी हसते ती. लांब ना हसतील, जवळ नाही देणार. त्यांना माहिती लय जवळ गेले होल पडतं काय कोण असतो. इथं गाणं म्हणताना आलंच कुणाच्या अंगात काय करूया ते आपले कडकडनी पावतात. जय हरी. म्हणून मामा हे राजा आहे. आणि मागायचं ना आपल्याला तर त्या राजाकडेच जायचं, कुठंच जायचं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पंडित कीर्तिवानू. आणि या जगतावरती संत महात्म्याने अवतार घेतला. तो कशासाठी घेतला? अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्ही संत माया बाबा अवतार आपल्याला बरोबर 4:23 जन्म करायचा आहे. म्हणून आताशी मधलं भजन झालंय. अजून जवळजवळ 2 तास झालं कीर्तन चालू झालं. बरोबर आहे ना? आताशी मधलं भजन म्हणजे अजून 2 तास कीर्तन आहे. असं काय कोणी समजू नका. बरोबर 4:23 आपल्याला पुष्पवृष्टी करायची. म्हणून माझी सगळी गडबड चाललेली. महाराज श्री संत जगद्गुरु बाळूमामाने आपल्याला काय काय दिलं महाराज? सगळं दिलं. सगळं दिलं. का दिलं? तर त्यांच्याकडे ते उपलब्ध आहे म्हणून त्यांना शरण जायचं. आणि आपला जर आपला उद्धारच करून घ्यायचा असेल ना महाराज तर आपल्याला संताविन प्राप्ती नाही. आईसे वेद देती ग्वाही. म्हणून त्यांच्या चरणाला लीन व्हायचं. आज जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात काय वानवादन पुरे इवानी मस्तक चरणी ठेवीत असे. संताच्या चरणावरती मस्तक ठेवतात महाराज की मी तुम्हाला काय देऊ. काय सांगता संताचे उपकार मज निरंतर दागवती. काय देवते सेवा नाही ठेविता हा पायी जीव थोडा. आज आपल्याला बाळूमामांनी स्वतःला गुरु करून घेतलं. बाळूमामांनी सुद्धा गुरु करून घेतलं मुळे महाराजांना. का बरं? त्यांना गुरुची काय गरज होती का? 22 देवांना कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून आपल्याला गुरु हा आपल्याला सुद्धा करावाच लागतो. आज देव अवतारी आमचे बाळूमामा आहेत. त्यांनी सुद्धा गुरु केलं. काय गुरु केलं? आपल्यासारख्याने दाखवण्यासाठी. गुरुचं महत्व काय आहे आता सगळं इथं सांगण्यासाठी वेळ नाही माझ्याकडं. ब्राह्मण आणि माळी या दोघांना घेऊन गेले महाराज मामा. कोणाकडे? मुळे महाराजांकडे. आणि तिथं नेल्यानंतर जेवणाची पंगत होती महाराज. आणि वाढताना स्वयंपाक कशाचा होता? मांसाहाराचा स्वयंपाक होता. होता का नाही? आता ते दोघंही सांगतात पण आता बोलताय ना का? मामा तर गप्प बसले. मामांना त्यांच्या गुरुचा अधिकार माहित होता पण ह्यांना अधिकार माहित होता का? नव्हता. त्यांना माहित होतं जे करतील ते माझे गुरु करतील. त्यांनी सांगल ते आपण पूर्व दिशा.
पण हे दोघं कुजबूज करू लागले. आणि मग मामाने सांगितलं, काय झालं नेमकं? म्हणले, आम्ही मांसाहार करत नाही. खायचं म्हणले, इथं खायचं. जर खाल्लं आणि जर तुम्हाला तुमच्या लोकांनी तुम्हाला त्यातून बाहेर काढलं तर ते मी बघीन. तुमच्या समाजाने तुम्हाला बाजूला काढलं तर मी बघीन. आणि जर मेला तर हिथंच पुरी. हे सुद्धा मामाने सांगितलं होतं मला, मुळे महाराजांनी सांगितलं. आणि शेवटी पंगत आणि पंगत बसायला चालू झाली आणि ते मांसाहार वाढायला चालू केलं. आणि त्या मांसाहाराचं रूपांतर कशात झालं? वांग्यात झालं. बरोबर आहे की नाही? अहो, किती जरी साखर टाकली तर चहा गोड होईल आपल्या हाताने. आपल्याकडून असला बदल होईल का? नाही होणार का? ते गुरु होते महाराज. म्हणजे गुरुचं काय महत्व असतं महाराज ते सुद्धा मामाने आपल्याला शिकवलं. म्हणून मामांचा आदर्श घेता मामांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं आणि त्या वाटत जायचं. अहो, मामाने काय केलं? मेंढर राखली. मेंढर मेंढपाळ करी जगाचा सांभाळ. धन्य देव बाळू मामा घरी मायाची कांबळ. मेंढपाळ घरी मायेची कांबळ. पंचमहाभूतावरी सत्ता चालवितो खरी. कैलासी रहान ज्याच त्याच ठाण अदमापुरी. काय सांगितलं महाराज? कैलासी रहान ज्याच त्याच ठाण अदमापुरी. भक्ती धनान भरेल तुझी रिकामी होतळ. धन देव बाळू मामा धरी मायेची कांबळ. त्या घोंगडीमध्ये किती ताकद होती महाराज? घोंगडीचा तो महिमा खरा जाणवलिया घ्यावा. झटकता ते घोंगड नाश विघ्नाचा तो भावा. मुख लागला बोलू पंगू चाले सर्व काळ. धन्य देव बाळू मामा धरी मायेची कांबळ. धरी मायेची कांबळ. म्हणून ते बाळमामा तयार आहे. ते बाळ नेलं का तिकडे? मामा नेलं का बाळ तिकडे? त्यांना विचार, पुष्पवृष्टी कधी करायची? अजून नेलं नाही ना? हा चालेल, मग तो पण मला घ्यायला काय अडचण. आज महाराज गोविंद महाराज आणि त्या गोविंद महाराजामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी येण्याचा योग येतोय. त्यांना सहकार्य पूर्ण गाव करतोय. सगळं गाव त्यांना सहकार्य नाही करत. परंतु एकाच्या कैवाड्या उभी बहुतांच्या कोडे. आणि वास्तविक पाहता आज गोविंद महाराजाला धन्यता देण्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांना जास्त धन्यता द्यावी लागली. आपली आई त्याचं असेल जागता धन्य माता पिता दयाची. आज गोविंद महाराजाला का वाटावं? या ठिकाणी देवस्थान एवढं मोठं झालं महाराज. आज बाळूमामा या ठिकाणी आले तर आपल्याला काही कमी का कमी नाही? संत महात्मे जर आपल्या गावामध्ये येत असतील त्याच्यापेक्षा भाग्य काय कमी महाराज आपल्याला? सगळं मिळणार का? फक्त या ठिकाणी संत बाळूमामा आहेत म्हणून गोविंद महाराजांना मी धन्यता जास्त देत नाही तर त्यांच्या आई वडिलांना खरं धन्यता द्यावी लागेल की त्यांनी त्यांच्यावरती संस्कार चांगले केले. बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं
जन्म करायचा ना श्री सद्गुरू बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 बरोबर सोमवार आणि बरोबर 4:23 मामांचा जन्म झाला बाळूमामाच्या मामांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी किती आनंद झाला सांग किती सांगू मी सांगू मामांच्या लीला सांगण्या इतपत मी मोठा नाहीये मामांचं वर्णन करावं तर काय ना पामरे बोलाय होत परंतु बाबांवर साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी पण शिकविता धनी वेगळाची मामांच्या आयुष्याचं वर्णन करणं किंवा त्यांनी काय जे कृती केली आयुष्यामध्ये त्याचं चिंतन करणं एवढं सोपं नाही किती जरी वक्ते आले मोठे तरी मामांचं पुरेपूर वर्णन कोणालाच शक्य नाही आयुष्य कडेला गेलं तरी त्यांचं वर्णन पूर्ण होणार नाही म्हणून मी थोडासा प्रयत्न केला मामांच्या वरती बोलण्याचा आणि त्यांच्या लीला तर अजून खूपच महाराज पण तेवढा वेळच नाही आपल्याकडे म्हणून या ठिकाणी गोविंद महाराजांना खरंच अतिशय त्यांचं अभिनंदन किंवा त्यांना वर्णन त्यांचं करू वाटतं की त्यांच्यामुळे या ठिकाणी हे भगवान परमात्मा आले आणि त्यांच्याकडे आले पण ते का आले तर त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती संस्कार चांगले केले म्हणून त्यांच्या आई वडिलांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी परिसरातील सर्व लोक जे असतील ते त्यांचंही सहकार्य त्यांना आहे या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा असतील आज त्यांचं एवढं वय झालं तरी 2 तास ते विना घेऊन उभा आहेत चला नंतर असणारे सगळे टाळकरी आमचे वडापुरीचे भजनी मंडळ आहे आता बरंच भजनी मंडळ या ठिकाणी आले आमच्या गरवाडीचं भजनी मंडळ आहे शिंगारी वस्तीचं भजनी मंडळ आहे महाराज लोक सगळे आहेत आणि मगाशीच तुम्हाला ओळख करून दिली की आमच्या सहभागीवरती सुद्धा आता त्यांचं कीर्तन संध्याकाळी आता बघा बघा बरं कसं असते फेड कशी असते बघा आता मी इथं उभा आहे त्या तिथं उभा आहे आता 2 तासाने 7 ते 9 त्यांचं कीर्तन उभं आहे ते इथं उभं असताना मी तिथं असणार पण दोन्ही बी एका घरातच येतो तिकडं काय इकडं काय काही फरक पडत नाही म्हणून त्याही कीर्तन करतात आता संध्याकाळी बाळूमामाचंच कीर्तन आहे त्यांना मी तिथं मला वाटतं काय गावाच नाव बेडशी तिथं संध्याकाळी 7 ते 9 मी साईडला उभं राहणार आहे ठीक आहे असणारेपर्यंत आमचे या ठिकाणी व्यासपीठ चालक आहेत बरोबर ना बरेच दिवस झालं तुम्ही काय आजूबाजू मला वाटतं 10 वर्ष झालं 9-10 वर्ष झालं मंदिर आहे या ठिकाणी तेही व्यासपीठ चालवतात आणि नंतर असणारे आमचे बापू असतील चोरवले महाराज येताच सापडलं महाराज मला भीती चला म्हणलं बसा गाडीत चला जाऊ कीर्तनाला परत असणारे आमचे महाराजकरी महाराज आहेत सगळे आहेत या ठिकाणी आता काय सगळ्यांची नावं घेत नाही पण प्रामुख्यानं हनुमाचं नाव घ्यावं लागलं कारण हनुमा माझ्या कानाला झालं कारण मी तुम्हाला खोटं सांगत नाही महाराज निस्वार्थी सेवा त्यांची आहे निस्वार्थी सेवा आहे
आता त्यांच्या अलीकडे माझे महाराज घ्यायचे तेवढा पण मेंढर राखल्यासाठी आमचा हामा जातो. कुठे बी जावा कुठल्या तळाव हामा असणारच. चला या ठिकाणी आमचे चोपदार आहेत आणि मृदंगमणी खोरोची दत्त महाराज किशोरी अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं मृदंग आहे. महाराज तुम्ही लांब जाऊन उभा राहिला तुमचं नाव राहिलं असतं की इतके लांब गेल्यावर मला माहिती कोणाला नाही राग येणार चुकलं होत म्हणून. आणि या ठिकाणी गोविंद महाराजांना आणखीन परत धन्यवाद देतो आणि त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतो. तुम्ही स्त्रियावर्ग या ठिकाणी आला 2 तास कीर्तन सेवा सर्वमूर्ती केली. आता पुढारी एवढे आहेत की यांची नावं कोणाकोणाची घ्यावं म्हणून सगळ्यांचीच नावं घेतली असं समजा. काय होतं एखाद्या जर चुकून नाव तर अवघड पडतं. आणि दुसरी गोष्ट सांगतो एकाशी म्हणता भले दुजे सहजची निंदे. आता मी जर म्हणलं कड महाराजांचं चालू लय भारी झाली शेजारी चोरून महाराज पडले खाली. पण कुणाचं चांगलं कुणाचं वाईट म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी चांगलं गायन केलं. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा शेजार सर्वांना धन्यवाद देतो. आणि खरंच मला असं वाटतं सतत बाळूमामाच्या तळावरती येऊन कीर्तन करावं याच्यापेक्षा आनंद कुठंच नाही. म्हणून या ठिकाणी अगदी 5 मिनिटं तुमची फक्त वरती गेली जास्त गेलेली नाहीत. बरोबर 4:23 मिनिटांनी आपण पुष्पवृष्टी केलेली आहे. या ठिकाणी झालेली सेवा श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या चरणावर करतो. सेवेला स्वर करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम
हार गुंफितो मामांचा हरिभजनाचा छंद लागला दास झालो मामांचा हरिभजनाचा छंद लागला दास झालो मामांचा दास झालो मामांचा दास झालो मामांचा हिरवा चाफा पिवळी फुले हार गुंफितो मामांचा हिरवा छंद लागला दास झालो मामांचा दरच्यान दे रे बाळू मामा मुलाने कराला सुखी ठेव देवराया मुलाने कराला मुलाने करा बोला बाळू मामाच्या नावाने जय बाळू मामा सगळ्यांनी शांत बसायचंय.